नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बाल हक्क संरक्षण आयोग आणि त्यासंबंधित मानवी हक्क आयोग यावरती एक झटपट रिव्हिजन करणार आहोत। एक 10 to 15 क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी बघणार आहोत। बऱ्याच जणांना या टॉपिकमध्ये थोडंसं कन्फ्यूज होत होतं आणि थोडेसे काही बदल देखील यामध्ये झालेले आहेत, ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जुने असाल तर इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका। या ठिकाणी पहा, पहिला क्वेश्चन आपण बघणार आहोत, बालकांच्या हक्कांचे संरक्षण आयोग अधिनियम केव्हाचा आहे? तर तो आयोग अधिनियम जो आहे बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005चा आहे। लागू झाला 20 जानेवारी 2006 मध्ये। आपल्या नोट्समध्ये आपण फक्त 2006 असा उल्लेख केलेला होता, परंतु त्या ठिकाणी आपण 20 जानेवारी 2006 ही डेट त्या ठिकाणी अपडेट करून घेऊ शकता। ठीक आहे, त्यामुळेच मी कधी कधी म्हणतोय तुम्हाला की इन क्वेश्चन्समध्ये आपल्याला सेकंड क्वेश्चनसुद्धा तयार होतो, तो नोट डाऊन करून घेत चला। ठीक आहे, बालकांच्या बाबतीतही अपराधांची चौकशी करण्यासाठी, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा आयोग पारित करण्यात आलेला आहे। सेकंड क्वेश्चनकडे जाऊया। बालक या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अधिनियमातील व्याख्येत किती वर्षाखालील व्यक्तीला बालक म्हणून संबोधले जाते? तर 18 वर्षापर्यंतच्या मुलाला किंवा बालकाला त्या ठिकाणी बालक संबोधलं जातं, म्हणजे 0 ते 18 असं त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो। 18च्या वरती मात्र त्यांना प्रौढ म्हणून आपण त्या ठिकाणी गणलं जायचं आहे। तिसरा क्वेश्चन पहा, यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुलांच्या हक्काबाबतच्या करारास भारत सरकारने केव्हा समर्थन दिले? त्यामध्ये 11 डिसेंबर 1992 या रोजी भारत सरकारने या करारास, संयुक्त राष्ट्राने जो मुलांच्या चाइल्ड राईट्स जे बनवलेली होती त्या हक्कांबाबत युनायटेड नेशनने त्या ठिकाणी 20 नोव्हेंबर 1989 साली हे बनवली होती आणि त्याला भारताने 11 डिसेंबर 1992ला मान्यता दिलेली आहे। या तारखा ज्या आहेत, या तारखा तुम्ही वारंवार आपल्या याच्यामध्ये लक्षात घेत चला। एक इतिहासामध्ये जसं आपण कालक्रम लक्षात घेतो तशा पद्धतीनं आपला जो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे किंवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आहे, इथपर्यंत या आयोगाची किंवा अधिनियमाची पार्श्वभूमी जी हिस्ट्रीमधून आलेली आहे ती संयुक्त राष्ट्राच्या मुलांच्या हक्कापासून सुरुवात झालेली आहे आणि मेन सुरुवात तिथं 1989 मध्ये 20 नोव्हेंबर त्या ठिकाणी झालेली आहे। ओके, तर त्यानंतर भारताने 11 डिसेंबर 1992ला या ठिकाणी सरकारने संमती दिलेली आहे, कुठले की संयुक्त राष्ट्राने जे मुलांचे हक्क तयार केलेले आहेत त्याला। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, बाल हक्क संरक्षण अधिनियमातील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? कलम 3 अन्वये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। कलम 17 अनुसार जर बघितलं तर तुमच्या रिपिटेशनसाठी हा सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो। राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कलम 13 नुसार झालेली आहे। आता हा जो बाल हक्क संरक्षण आयोग आहे, अधिनियम आहे 2005चा, यामध्ये एकूण 7 प्रकरणे आहेत आणि 37 कलमे याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत। त्यापैकी कलम 3 आपण पाहिलं, कलम 17 जे आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं आणि त्यामधलेच कलम 4 जे आहे हे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात आहे। ओके, तर पुढचा आपण क्वेश्चन या ठिकाणी आता पाहूया। त्यामध्ये बघा, बाल हक्क संरक्षण अधिनियमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर कलम 24 मध्ये राष्ट्रीय तरतुदी राज्यांनी लागू करावायच्या आहेत, म्हणजे राष्ट्राला ज्या तरतुदी लागू आहेत अगदी तशाच स्वरूपाच्या तरतुदी राज्य संरक्षण आयोगाला सुद्धा कराव्या लागणार आहेत। पुढच्या कलम 25 हे आपलं उत्तर आहे, बाल न्यायालय कलम 25 यानुसार तयार करण्यात आलेली आहेत। आता 27 कलमामध्ये आणि 28 कलमामध्ये या ठिकाणी पुढच्या क्वेश्चनच्या जाण्यापूर्वी सांगतो, केंद्रामार्फत जे अनुदान मिळतं ते कलम 27 मध्ये बाल हक्क संरक्षण अधिनियमामध्ये दिलेलं आहे आणि कलम 28 मध्ये राज्याचं अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, बाल न्यायालय या घटकात विशेष सरकारी वकील म्हणून त्यास किमान किती वर्ष अभियोक्त्याचा अनुभव असावा लागतो? म्हणजे एक विशेष सरकारी वकील आपण त्या ठिकाणी बाल न्यायालयामध्ये सरकारतर्फे नियुक्त केला जात असतो, त्याचा जो किमान अनुभव आहे तो 7 वर्षाचा आहे। पुढचा प्रश्न बघा, मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी झालेली आहे ती आपण लक्षात घ्यायची आहे। आता इथून पुढे काही 2-3 विशेष तारखा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत। तर मानवी हक्क आयोग जो आहे हा 21 जून
1946 रोजी स्थापन करण्यात आलेला आहे. 20 नोव्हेंबर 1989 ही तारीख मी तुम्हाला मुलांच्या हक्कासाठी युनायटेड नेशनने केलेली होती, त्या ठिकाणी सुरुवात केली होती. मग त्याला भारताने समर्थन कधी दिलं तर ते 11 डिसेंबर 1992 रोजी दिलं. आणि 10 डिसेंबर 1948ला काय झालं तर 10 डिसेंबर 1948ला मानवी हक्काचा जाहीरनामा काढण्यात आलेला होता, सार्वत्रिक जाहीरनामा म्हणून. ठीक आहे. तर आता सर्वात महत्त्वाची आणखीन एक करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये अशी एक गोष्ट आहे की जी मानवी हक्क संयुक्त राष्ट्राचा जो मानवी हक्क आयोग आहे, या मानवी हक्क आयोगाचं नाव आता मानवी हक्क परिषद असं करण्यात आलेलं आहे. आणि ते आत्ता नुकतंच एक 10-11 वर्षापूर्वी करण्यात आलेलं आहे. म्हणजे आय थिंक मला वाटतं 15 मार्च 2006 पासून करण्यात आलेलं आहे. 19 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये गेलेला आहे. ओके. तर पुढचा आपण एक प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये बघा, भारतामध्ये मानवी हक्कास अनुसरून राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण अधिनियम केव्हा स्थापन करण्यात आला? तर मित्रांनो, या ठिकाणी भारतामध्ये मानवी हक्कास अनुसरून भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क स्थापन करण्यात आला आणि तो 1993 स्थापन करण्यात आलेला आहे. आणि याचा जो कायदा आहे तो कायदा किंवा त्याची अंमलबजावणी त्याची 28 सप्टेंबर 1993 या रोजी झालेली आहे. ठीक आहे. तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. महत्त्वाच्या तारखा आहेत, नोट डाऊन करून घेत चला. फक्त व्हिडिओ पाहून आपलं काही होणार नाही, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ज्या काही आपल्या नोट्स असतील त्या नोट्समधून सुद्धा बारकावे काही तुम्हाला अपडेट करावे लागतील, प्रश्न पाहावे लागतील, त्याची उत्तरं पाहावे लागतील. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः आपण सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहीत होत असतात. त्यामुळे आपण डिपेंडंट राहण्यापेक्षा थोडंसं 1-2 गोष्टी आधाराखातीर आपण त्या ठिकाणी संदर्भामुळे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु स्वतः या ठिकाणी थोडंसं आपण एक हार्डवर्कसुद्धा यामध्ये करायचं आहे. नोट डाऊन करून घ्यायचे आहेत महत्त्वाचे मुद्दे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायचा आहे, कमेंट्स करायचे आहे, व्हिडिओचा दर्जा कसा वाटतोय ते सुद्धा सांगायचं आहे. म्हणजे नोट्स आणि प्रश्न यांची क्वालिटीसुद्धा खरंच आहे की नाही यावरतीसुद्धा आम्हाला तुम्ही एक कमेंट्स मेन्शन केली तर आमचंच तेवढं मोटिवेशन त्या ठिकाणी वाढतं आणि जास्तीत जास्त प्रश्न काढून तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न आमच्या टीमतर्फे होतो. अन्यथा आम्ही इतर कामांमध्ये त्या ठिकाणी लागून जातो. त्यामुळे मोटिवेशन वाढवण्यासाठी प्लीज आपण कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच आपण सिरियसली तयारी जर त्या ठिकाणी करत असाल तर नक्कीच आपण आपल्या मेंबरशिप जॉईन करून आम्हाला त्या ठिकाणी एक सहकार्य देखील करू शकता. आणि नसेल मेंबरशिप जॉईन करायची तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला बरेच काही लाईक, अनलाईक, सबस्क्राईबच्या बटन्समध्ये सुपर थँक्स मिळत असेल तर आपण या ठिकाणी जर खरंच आपल्याला मनापासून आवडलं असेल तर सुपर थँक्स आपण आपल्या मनानुसार त्या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे. पुढे आपण बघा, भारतीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 12 ऑक्टोबर 1993 रोजी भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. याचे अध्यक्ष कोण असतात असा जर प्रश्न विचारला तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात किंवा न्यायाधीश हे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून असतात. पुढे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे एकूण अध्यक्ष व सदस्य यांची एकूण संख्या किती? आता नुकताच एक बदल 2024 करण्यात आलेला आहे आणि त्या बदलानुसार 9, 11, 13, 15 ह्या ज्या सदस्य संख्या तुम्हाला विचारलेली आहे तर बघा, अध्यक्ष व सदस्य यांची एकूण मिळून 13 सदस्य यामध्ये मानवी हक्क आयोगामध्ये आहेत. प्रथम यापूर्वी तुम्हाला जो आकडा होता तो कमी दिसला असेल, परंतु आता जो नवीन बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये 13 एकूण सदस्य आहेत. अध्यक्ष प्लस 12 सदस्य असे एकूण 13 जण राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामध्ये आहेत. पुढे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा व सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर यामध्ये 3 वर्ष किंवा 70 वर्ष ह्या दोन्हींपैकी जो लवकर येईल तो त्यामध्ये कालावधी असतो. 1 व 2 असं ऑप्शन या ठिकाणी नोंदवलेलं आहे. हे आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अधिकार व कार्य खालीलपैकी कोणते नाही? तर तक्रारीची चौकशी करणे हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं कार्य आहे. तुरुंगांना भेटी देणं तसेच अहवालाचे सादरीकरण सरकारला करणं हे सुद्धा तेवढेच महत्त्वाची कार्य आहेत. परंतु यामध्ये एक कार्य नाही आहे जे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामध्ये फौजदारी न्यायालयाचे अधिकार हे न्यायालयाला नाही आहेत. 1908 नुसार जे दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला ते मात्र अधिकार व कार्यामध्ये त्या ठिकाणी
यांना वापरता येतील. पुढचा प्रश्न आहे, राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा झाली? आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना जी आपण बघितली 12 ऑक्टोबर 1993ला, त्याच धर्तीवर राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना जर आपण बघितली तर 6 मार्च 2001 रोजी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रकरण 4 मध्ये कलम 17 नुसार या ठिकाणी आपण राज्य बाल संरक्षण अधिनियम जो पाहिलेला होता त्यालाच पॅरलल या ठिकाणी राज्य मानवी हक्क आयोग आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पुढचा क्वेश्चन जो आहे हा तुमच्यासाठी असणार आहे, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून निलंबित कोण करू शकतो? त्यामध्ये करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. दुसरा पर्याय आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तिसरा पर्याय आहे पंतप्रधान आणि चौथा आहे राष्ट्रपती. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जे उत्तर वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि अशाच क्वालिटी क्वेश्चन्ससाठी आपण क्वेश्चन्स असतील किंवा पेपर सेकंड किंवा पेपर फर्स्ट ओरिएंटेड एक्झाम्सच्या काही ज्या महत्त्वाच्या नोट्स असतील पेपर सेकंडमधल्या, त्या तुम्हाला हव्या असतील, सिरियसली तुम्ही तयारी करत असाल तर काही KPचे व्हिडिओ जे आहेत हे फक्त मेंबर्स लोकांसाठी आहेत. आणि ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्या ठिकाणी PDF हवी असेल आणि व्हिडिओ पाहायचे असतील तर मेंबरशिप जॉईन करा. प्लॅटिनम त्याच्यामधलं निवडा, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व PDF तुम्हाला मिळतील. आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की यामध्ये जे काही व्हिडिओज असतील किंवा जे काही आपण चालू घडामोडी किंवा शैक्षणिक चालू घडामोडी पाहत आहोत, या सर्व ज्या PDF आहेत त्या PDFमध्ये माहिती अपडेट करत चला. म्हणजे कुठलीच गोष्ट अशी पूर्ण अंतिम नसते. त्यामुळं आपल्या क्वेश्चनमधून जर काही गोष्टी माहीत झाल्या किंवा एव्हाना एखाद्या PDFमध्ये आपल्या आता पूर्ण 100% तर PDF ह्या पूर्णपणे नाहीत, 90 ते 95% PDF ह्या आपल्या योग्य आहेतच, परंतु त्यापैकी जे काही कंटेंट राहिलेला आहे तो आपण व्हिडिओमध्ये इन्सर्ट करण्याचा प्रयत्न हा जास्तीत जास्त करत असतो. त्यामुळं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ देखील पाहून नोट्स काढा आणि आपला अभ्यास चालू ठेवा. परीक्षा ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस होणारच आहे, परंतु आपण अपडेट राहणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आपला आत्मविश्वास तेवढाच बनत राहतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे युद्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, परंतु शांततेच्या काळामध्ये युद्धाची तयारी ही आपण करावी लागत असते, हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता लेक्चरमध्ये दुसरं लेक्चर नको, त्यामुळे या ठिकाणी आता मी थांबतो. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.